हळू. अरे पडाल. या 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 अण्णासाहेब, झाले का पुणे दर्शन? हो उत्तम. मुले अगदी खुश आहेत. बरं झालं वेळेवर आला. हं? अहो बाळम भटजींनी निरोप दिल्याप्रमाणे गोविंदराव कुठल्याही क्षणी इथे येतील. यमुनेस पहावयास. काय सांगताय काय? अगो यमुने जा, तयार हो लवकर. तुला पाहण्यास पाहुणे मंडळी येत आहेत. अण्णा ते पुण्यात राहतात. हो का बरे? मला पुणे फार आवडले. हो का? छान छान. आता तुला पुण्यातच राहायचंय बरं का? जा जा जा, तयार हो पटकन. हा, जा. चल जा, मावशी वाट पाहते तुझी. खरे तर साऱ्याच नवमतवाद्यांच्या आपल्याकडून विशेष अपेक्षा आहेत महादेवराव. कारण जहालांमुळे समाज भडकून उठतो. आपल्यासारखे मवाळ लोकांना समजावण्याच्या कलाचे असतात. त्यामुळे त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. असो, श्रीधरास भेटून तुमचा निरोप देतो. नमस्कार. सुधारकांच्या खेपा वाढत चालल्यात. चर्चा घडतायत विधवा विवाहाच्या. हे असले पातकी विचार या घरामध्ये खपून घेतले जाणार नाहीत, हे आम्ही तुम्हास निक्षून सांगतो. बाहेर लोकांस विधवा विवाहाचे विचार मांडत फिरताय. ते स्वतःच्या आयुष्यामध्ये अंमलात आणण्याचा विचारही करू नका. कळले? हे असले पोरकट विचार उंबऱ्याच्या बाहेरही नकोत आणि उंबऱ्याच्या आतही नकोत. काय सांगावे? उद्या दुर्गाक्काचे लग्न लावावयास निघाल तुम्ही? आणि या उपर जर वडिलांचा मान ठेवावयाचाच नाही अशी जर आपली धारणा असेल तर मग काय, विषयच संपला. आई, आता यमुचे लग्न पुण्यात होणार आणि आपण आता पुण्यात जाणार. होय, आपली यमी नक्की पसंत पडेल त्यांना. बाळंभटजींनी पसंत केली, पत्रिका सुद्धा जुळल्यात. आता फक्त रानाड्यांचे शिक्कामोर्तब बाकी आहे. ते आपले नावाला हो. यमुना कुर्लेकर यमुना रानडे होणार हे नक्की. बाई, मनात नुसती कालवा कालव होते. इतके दिवस लग्न ठरू दे म्हणत होतो, आणि आता लग्न ठरते म्हटल्यावर वेगळेच वाटते. एक प्रकारची हुरहुर लागून राहिली, आनंदाची. हो, तुम्ही निश्चिंत राहा वहिनी. अहो आम्ही सगळ्या जणी आहोत केवढ्या खमक्या. अशी तयारी करू की पुणेकर चकित झाले पाहिजे. कुर्लेकरांची टोळी दाणा दाण उडवून देईल काय. पण त्या टोळीत मी मात्र नसेन. गोपाळा, या स्थळास पहिल्या क्षणापासून माझा विरोध आहे. वयाने मोठे आहेतच, बीजवर आहेत. शिवाय शिवाय काय? काही नाही. हे लग्न ठरणार असेल तर मी त्या लग्नाला तेथे येणार नाही हे नक्की.
आई, मधुसूदन, तू पुन्हा मधाच्या बुदलीस हात लावला? आई ओरडेल ना. पण मी घेतलाय का मध? अगं यमे, तुला हवाय का ग मध? आपण सारे फिरून आल्यापासून ती उदास वाटते नाही? हो. ए, तू काहीतरी करून तिला हसव ना. हसवशील ना? तू तिला हसवलंस ना तर मी तुझ्या आईला नाव नाही सांगणार, अगदी मध खाल्लेस तरी. हो, चालेल. यमू, लवकर ये इकडे. यमुने, इकडे बघ बरं. आई, पार्वती, ही तर थोडी सुद्धा हसत नाहीये. यमे, अगं काय झालं असं तुला एकदम? रडू नकोस ग. आता तर तुझे लग्न आहे ना. आई तर म्हणत होती यमू खूप नशीबवान आहे, तिला चांगले सासर मिळाले. अगं, उद्याच आहे ना तुझं लग्न. किती मजा येईल. रडतेस काय? मला आईची खूप आठवण येते. आपण पुण्यात किती छान छान फिरलो. तेव्हा आई नव्हती आपल्या बरोबर. मला असं वाटतंय की मला आई खूप दिवस भेटणारच नाहीये. कावेरी जशी गेली सगळ्यांना सोडून, तशी मी पण एकटीच जाणार आहे. यमू, तुला भीती वाटते? थोडीशी. माझ्या ओळखीचे नाही येत ना कोणी तिथे. आईसाठी बांगड्या बघत होते, पण आता आई मला कधी भेटणार? रडू नकोस ना यमू, मग आम्हालाही रडू येईल. हा, आणि तुझ्या आईने काय सांगितले होते? असे सारखे सारखे रडायचे नाही. सोशिकपणातही जास्त ताकद असते. आता मी नाही रडणार. आपले दुःख मनातच ठेवीन. आई, मी चुकले. मी आता नाही रडणार. पण रडू येतच ना. अगं यमुने, पण तू काय एकटी नसणार आहे सासरी? मीही येणार आहे तुझ्या सोबत करवली म्हणून. काय? खरंच? आणि मी नाही? छट, तू तर मुलगा आहेस. माधवा, आमच्या बोलण्याचा विपर्यास तू करणार नाहीस अशी आशा धरतो. वडीलधाऱ्यास मान खाली घालावयास लागावी असे कृत्य यापूर्वी तुझ्याकडून कधी घडले नाही.
आणि यापुढेही कधी घडणार नाही याची काळजी घे. असे गांगरून धावाव्यास काय झाले? अहो अहो दुर्गा कुठे दिसत नाहीये घरात. कुठे दिसत नाहीये म्हणजे यावेळी ती माझ्यासोबत असते स्वयंपाकघरात, पण आज येईना म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागले तर कुठेही नाहीये. साऱ्या वाड्यात पाहिले पण कुणासही दिसली नाही. माझा तर बाई भीतीने जीवच उडून गेलाय. अशी कशी कुठे गेली? वाड्यामध्ये दिसत नाही म्हणजे काय? आणि हा पांडुरंग काय दिंडी दरवाजामध्ये झोपा काढतो की काय? हो हो, तो सुद्धा कामातच असतो. पण म्हणजे पण दुर्गा यावेळी अशी गेली तरी कुठे? सगळीकडे म्हणजे सगळीकडे पाहिलेत ना? असले अभद्र मनातही आणू नये. आजकाल एक काय काय ऐकायला मिळते. पण आपली दुर्गा असे काहीही करणार नाही. माघारी आलेल्या अनेक स्त्रियांचे जिणे घरातील माणसेच दुष्कर करून सोडतात आणि जाच असह्य होऊन त्या विहिरी आड जवळ करतात. हे भीषण वास्तव आहे. परंतु आपल्या घरातील सारे, विशेषतः माई तुम्ही मोठ्या ममत्वाने तिची काळजी घेता, तेव्हा दुर्गा का वावगे असे काहीही करणार नाही. भाऊसाहेब, आपण काळजी करू नये. माई, आपण स्वस्थ असावे. आम्ही दुर्गा कास घेऊनच येतो. पण गणपती बाप्पा, मला आईची खूप आठवण येते आणि आठवण आली ना की रडूही येते. दुर्गे, 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 दुर्गे. दुर्गे, 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 तू कुणासही न सांगता इथे येऊन बसली आहेस आणि तिकडे माई भाऊसाहेबांचे बोलणे ऐकलेस. हक्काचे माणूस गमावले म्हणून तर अशी रडत बसले ना दादा. देव तरी असं निष्ठुर की पोटी एखादे मूल दिले असते तर त्याच्याकडे पाहून तरी सारे दुःख गिळले असते मी. या सगळ्याचाच फार त्रास होतो मनास. रूढींच्या अवडंबराने माणसांचे साधे सरळ आयुष्य झाकोळून टाकले आहे.
तुझ्या पतीस देवाज्ञा झाली यात तुझा काय दोष? आणि त्यांचे पश्चात तूही मेल्याप्रमाणेच आयुष्य जगायचेस. बाहेर लोक विवाहाचे विचार मांडत फिरत आहे. ते स्वतःच्या आयुष्यामध्ये अंमलात आणण्याचा विचार काय करू नका. उद्या दुर्गाकाचे लग्न लावावे असते पोरकट विचार उंबऱ्याच्या बाहेरही नको आणि उंबऱ्याच्या आतही नको. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका पांडुरंगा, हो अरे लक्ष कुठे तुझे? नारळ. अरे ते भाजीचे ताट बाजूला सारखी. हो हो. गाणी गुणगुणतायत, लक्ष नसते. पांडुरंग, कुठे गेली असेल रे दुर्गा अक्का? काळजीने अगदी सैरभैर व्हायला झालंय मला. माई माई माई, अगं बाई, हो माई, दुर्गा का सापडल्या? काय? मागल्या अंगाशी विहिरीपाशी येतो. विहिरीपाशी? अगं बाई, तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या बरोबर धाकले मालक आहेत आणि बोलतायत ते त्यांच्या बरोबर. अगो पण मगाशी तू शोधलीस तेव्हा दिसली नाही तुला ती? विहिरीपाशी शोधायला विसरले ना मी. नाही, सारा वाडा पालथी घातला मी, पण वा इसरली म्हणे. अगं जेव्हा तेव्हा माझ्या इसर भोळेपणाचा उद्धार करती आणि आता तू काय उजेड पाडलास ग? तुमचं राहू दे तिकडं. इथं येळकान प्रसंग काय आणि गुरगुरताय कसले हो माझ्यावर? ती बिचारी पोर किती कोमेजली आहे, दिसलं का कधी तुम्हाला? माई, आता तुम्हीच सांगा, धाकल्या वहिनी साहेब जाऊन 1 महिना नाही झाला, तर धाकल्या मालकांच्या दुसऱ्या लग्नाचा विचार घरात सुरू झालाय. दुर्गाक्कांच्या मनाला कसं वाटत असेल हो? सांगा. माई, अहो तुमच्या जिभेला काही हाड. अगं कुठं काय बोलावं, कसं बोलावं याचा काही पाचपोच आहे का नाही? धाकल्या मालकांची री ओढायला लागला तुम्ही. त्यांच्या मताचं झालं का परिवर्तन तुमच्यावर? हा, नाही तर मी आपलं वर गेलो की तुम्ही बी करा दुसरं लगीन. हा, तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? संध्याकाळच्या याला कसली मुक्ता फळ उधळताय? हे बघा, काही बी जात नाही हा तुम्ही कुट्ट. माझ्या कपाळीचं कुकू आहे, माझ्याच सारखं अगदी घट्ट मुट्ट. नारळ सोला. आणि आई जवळ असली ना की माझे सगळे रडू पळून जाते. गणपती बाप्पा, कुणाला सांगू नकोस हा. यमे, ही घे जास्वंदाची फुलं. यमे, चल ना अंगणात टिक्कर खेळूया. हो. मग बसून काय राहिलीस? चल ना. माझी प्रार्थना झाली ना की मी लगेच येते. ठीक आहे, मग मी घर आखून ठेवते. हा, तू ये. हो. गणपती बाप्पा, आता मी ना अजिबात नाही रडणार. आणि आईने जसं सांगितलंय ना, अगदी 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 तसंच वागेन. पण गणपती बाप्पा, मला आईची खूप आठवण येते. आणि आठवण आली ना की रडूही येते. पण ती माझ्या बरोबरच आहे. कशी?
अशी. मी की नाही येताना हे आईचे लुगडे बरोबर घेऊन आले होते. हे मी माझ्या अंगावर पांघरून झोपते. मला असे वाटते की आई माझ्या बरोबरच आहे. गणपती बाप्पा, हे लुगडे मी जवळ घेतले ना की मला तिच्याच कुशीत निजल्यासारखे वाटते. आणि आई जवळ असली ना की माझे सगळे रडू पळून जाते. गणपती बाप्पा, कुणाला सांगू नकोस हा. मागे नाही का दाजीला मोत्याच्या भावलीचे कळले, तसे कुणाला सांगू नकोस हा. बघ, मी हसले. बघ आई, मी हसले.